आभास हा 10,000 कुठून आणलेस? जे तुला जमलं नाही ना अजय, ते तुझ्या जन्मालाही न आलेल्या बाळांनी करून दाखवलं। मी आर्याला जाऊन सांगितलं की मी प्रेग्नंट आहे। काय मिताली, तू तू प्रेग्नंट आहेस? मला काय सांगितलंस तू? म्हणजे तू आई, मी बाबा। ए बाबा, असं काही नाहीये मायाताई। काय ग मिताली, एक काम होतं तुमच्याकडे। काय? ऍक्च्युली काय ना, आमच्या कपाटाला लॉकर नाहीये, तर माझे काही दागिने आहेत ते तुमच्याकडे ठेवायला द्यायचे होते। चला। काय झालं माहिती? काय? मिताली, काय झालं माहिती? या कपाटाला माझ्या अपरोक्ष कोणीतरी हात लावला। काय दादा मावशी वगैरे येतात? हो ना। अगं पण तू तर म्हणाली होतीस तू त्यांना फोन करून बोलवणार आहेस, असं अचानक कसे काय? ते मला माहित नाही। बरं असो, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे। एक गुड न्यूज। गुड न्यूज? काय? अरे ती मिताली आहे ना। आर्या, ए आर्या, ताईंचा आवाज आहे। चल बघूया काय झालं। काय झालं माहिती? काय झालंय माहिती? मला जर या चाव्या द्यायच्याच नव्हत्या तर मग ही नाटकं कशाला केली? ताई ताई कसली नाटकं? म्हणजे झालंय तरी काय नक्की? हे मला नको विचारूस, ते तुझ्या बायकोला विचार, तीच सांगेल काय ते। मला? मी काय केलंय? आर्या, तू आज लॉकरच्या चाव्या घेऊन लॉकर उघडला होतास? म्हणजे ते पैसे काढले, खूप विश्वास होता, पण आता असं वाटतंय की तो सगळा विश्वास अनाठायी होता। ठीक आहे ताई, तुमचा विश्वास असो वा नसो, मी उद्याच जाऊन प्रॉपर्टीचे पेपर्स आणतो आणि त्यावर सह्या करून ही प्रॉपर्टी तुमच्या नावे झालं? नाही अर्जुनराव, तुम्ही असं करू शकत नाही। दादा तुम्ही? तरीच मला मगाशी ॲडव्होकेट पोद्दारांचा फोन आला होता, मला तुमच्याशी बोलायचंय आत्ता। हे बघा अर्जुनराव, माया तुमची बहीण आहे, ती आता फायनान्शियल क्रायसिस मध्ये, मला सगळं मान्य आहे, पण त्यासाठी तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करणं अत्यंत चुकीचं आहे। ही प्रॉपर्टी मी तुम्हाला तुमच्या आणि माझ्या बहिणीच्या भविष्याचा विचार करून दिलेली आहे, ती दुसऱ्याच्या नावावर मी नाही होऊ देणार। आणि जर का तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न केलात तर मी दादा, आता मी या घराण्याची सून आहे आणि जर आमच्या घराची वडिलोपार्जित इस्टेट जाणार असेल तर त्यात आमचीच इज्जत जाणार आहे। आर्या, पण हे सोनं देऊन कथील विकत घेण्यासारखं आहे, आणि जर त्याचा वापर मी माझ्या घराची इज्जत वाचवण्याकरता करत असेल तर तू प्लीज यात काही बोलू नकोस। तो कसा सॉल्व्ह करायचा ते आम्ही बघतो, तू प्लीज यात काही बोलू नकोस। ठीक आहे? मूर्ख आहेत दोघ जण। अरे करोडोंची प्रॉपर्टी आहे ही, असं कसं करू शकतात ते? अरे पण आता ती प्रॉपर्टी त्यांची आहे, ती त्यांनी कोणाच्या नावावर करावी हा त्यांचा प्रश्न नाही आहे का? हो माया, ते त्यांच्या घरच्या आहेत, अर्जुनच्या ताई आहेत त्या, मग प्रॉब्लेम काय आहे? मायाच्या नावावर करतायत हाच प्रॉब्लेम आहे। म्हणजे तुझा अजूनही तिच्यावर विश्वास नाहीये? मावशी, मायाने याआधी काय केलंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। हे महत्वाचे पेपर्स आहेत, विश्वास सरांनी दिले। त्यांनी तसं नजरेखालनं घातलेत, पण त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही एकदा वाचून घ्यावेत। चला, हे बरं झालं की विश्वमोहनने स्वतःच पेपर्स पाठवलेत, म्हणजे आता कसलीच काळजी नाही। अर्जुन, तू अगदी निर्धास्त होऊन यावरती सह्या करू शकतोस। नाही, म्हणजे विश्वासरांचं असं म्हणणं होतं की एकदा हे पेपर्स त्यांनी वाचून घ्यावेत आणि मगच सह्या कराव्यात। ठीक आहे, मी येतो।